तर नागपूरमध्ये काल झालेल्या पेपर फुटी प्रकरणी आज अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। कार्यकर्त्यांनी सक्करपुरा पोलीस स्टेशनमध्ये घुसून आंदोलन केलं। पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केलाय। पोलीस स्थानकात घुसून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते नागपूरच्या सक्करधरा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये ठिय्या आंदोलन देत आहे। आपण बघू शकतो की पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांचं हे कॅबिन आहे, समोर चेंबर आहे, त्याच्या अगदी समोर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते ठिय्या आंदोलनावर बसलेले आहेत। त्यांचे पदाधिकारी आतमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहे। या सर्व आंदोलनकर्त्यांची ही मागणी आहे की काल नागपूरमध्ये जो पेपर फुटीचा प्रकार घडला, कमला नेहरू महाविद्यालयामध्ये सारथी बार्टी आणि महाज्योतीच्या PhDच्या इंटर्नशिपचा जो पेपर होता, त्या संदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते जे आंदोलन करायला गेले तेव्हा पोलिसांसोबत धस्तापट झाली आणि तेथे पोलिसांनी गैरवर्तन केलं असा त्यांचा आरोप आहे। आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काही पदाधिकारी आपण त्यांना विचारूया, काय नेमकं घडलं होतं काल महाज्योती बार्टीचा पेपर होता। पेपर असल्यामुळे काल तिथे विद्यार्थी पेपर द्यायला गेले होते। जेव्हा आपला पेपर मिळतो तेव्हा तो पेपर सीलबंद पॅकेटमध्ये असतो, त्याच्यावर लाल याचा स्टॅम्प असतो। जेव्हा तिथे विद्यार्थ्यांना पेपर मिळाला तर पेपरवर स्टॅम्प नव्हता, सील फुटलेलं होतं आणि ती झेरॉक्स मिळाला होता। या सगळ्या प्रकरणाला घेऊन काही विद्यार्थ्यांनी खाली तक्रार केली असता काही आमच्या कार्यकर्त्यांना फोन आला की असा इथे प्रकार घडतो आहे, या ठिकाणी पेपर फुटलेला आहे। त्या सगळ्या संदर्भाने काही कार्यकर्ते तिथे आले। कार्यकर्त्यांनी तिथे विचारपूस केली असता तिथे माहिती पडलं की हा सगळा पेपर फुटलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी थोडा विचारपूस केली असता तिथे त्या आमदार अभिजित वंजारी यांचं ते कॉलेज आहे, आमदार तिथे 2 मिनिटात पोहोचले। आमदारांनी पोहोचून त्या ठिकाणी त्या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक केली, एका बंद कमऱ्यामध्ये बैठक केली आणि हा सगळा प्रकार त्यांनी चिघळवला। त्यांनी महाराष्ट्रासोबत गैरवर्तन झाल्याचा तुमचा आरोप आहे आणि जे दोषी आहे पोलीस अधिकारी त्यांनी माफी मागावी अशी तुमची मागणी। आमचं हे म्हणणं आहे की त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांचा कुर्ता फाडला गेला, त्यांना मारहाण करण्यात आली, त्यांना पोलीस स्टेशनला येऊन मारहाण करण्यात आली, जसे त्या आरोपी गुंड आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे। इथे CCTV लागले आहे, या CCTVमध्ये त्यांनी बघावं आणि त्यांच्यावर कार्यवाही करावी। ही कार्यवाही प्रशासकीय आहे, त्याला वेळ लागेल, पण सदर त्या 2 PSIनी इथे यावं आणि आमच्या कार्यकर्त्यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा हे आंदोलन असंच सुरू राहील आणि आम्ही इथनं हलणार नाही। आपण बघू शकतो की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे हे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की काल ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केलं त्यांनी माफी मागावी, आम्ही आंदोलन मागे घेतो। मात्र जर का आमची माफी मागितली नाही तर हे आंदोलन असंच सुरू राहील। आपण बघू शकतो की दैनंदिन काम सुरू आहे पोलीस स्टेशनचं। पोलीस स्टेशनच्या आतमध्ये त्यांचे कर्मचारी असेल, दैनंदिन काम जे तक्रारी असेल किंवा इतरही कायदा सुव्यवस्थेचे असतात ते सुरू आहे। मात्र दुसरीकडे इथले जे पोलीस निरीक्षक आहे अनिल ताकसांडे यांच्या कार्यालयापुढे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे हे कार्यकर्ते आहे ठिय्या आंदोलन करत आहे आणि जेव्हापर्यंत दोषी पोलीस अधिकारी माफी मागणार नाही तेव्हापर्यंत ते इथनं उठायला तयार नाही। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।